त्याला आपल्या मागे फरक व्हायला लागला. तर तिथे कसं आहे, त्याच्यावर हाही यंत्रणा, त्याच्यावर हाय संघटन, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज करून देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं, पब्लिक मॉब क्राऊड. तो म्हणला आंदोलन करायचं नाही. मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी. सगळं म्हणलं होतं ना काय करायचं नाही म्हणून. माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा. स्टेजवरच होतो ना मी पण, आंदोलन थांबवा. बरं, हा मुख्यमंत्र्यांना, दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय. घेऊन कुणाला गेलाय? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, तिघ जण. हे तिघ जण आणि ते तिघ जण. आणि सभेत सांगतोय ते तिघ जण होते, आम्ही तिघ जण होतो. लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण आता जाऊ दे म्हणलं. आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त, म्हणजे मला असा अंदाज आहे सॉफ्ट कॉर्नर आपल्याला राहू शकते देवेंद्र फडणवीस, कौतुका मुंडे आणि बावनकुळे. त्याला आपल्या मागे फरक व्हायला लागला. तर तिथे कसं आहे, त्याच्यावर हाही यंत्रणा, त्याच्यावर हाय संघटन, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज करून देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं, पब्लिक मॉब क्राऊड. तो म्हणला आंदोलन करायचं नाही. मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी. सगळं म्हणलं होतं ना काय करायचं नाही म्हणून. माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा. स्टेजवरच होतो ना मी पण, आंदोलन थांबवा. बरं, हा मुख्यमंत्र्यांना, दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय. घेऊन कुणाला गेलाय? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, तिघ जण. हे तिघ जण आणि ते तिघ जण. आणि सभेत सांगतोय ते तिघ जण होते, आम्ही तिघ जण होतो. लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण आता जाऊ दे म्हणलं. आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त, म्हणजे मला असा अंदाज आहे सॉफ्ट कॉर्नर आपल्याला राहू शकते देवेंद्र फडणवीस, कौतुका मुंडे आणि बावनकुळे.